प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवत कार्याची इथं मासिक नाही 9वे हवन नुकतेच पार पडले कुटे साहेबाच्या इथं आणि त्या निमित्तानं एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरू झालेली आहे आणि या चर्चा बैठकमध्ये सृष्टीचे निर्माता, जगाचे विधाता, बुद्धीचे विकासदाता महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून आम्हा सेवकांना चांगली दिशा दाखवणारे महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। यांना माझा कोटी कोटी प्रणाम। आणि भगवत कार्याला वेळोवेळी साथ देणारी आमची मातोश्री वाराणसी आहे ठुबरीकर हे सुद्धा उपस्थित आहेत। यांना माझा कोटी कोटी प्रणाम। आणि आजच्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय बाबाचे सेवक मार्गदर्शक लांडगे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मार्गदर्शक राघोरतेजी सुरेवाडा यांना माझा नमस्कार। आणि संचालक सूत्र सांभाळणारे निंबरतेजी वंजारीजी यांना माझा नमस्कार। संपूर्ण मंच, सेवक सेविका, बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार। तर पहा, ही भगवत कृपा आहे। भगवत कृपा बाबांना दिली आहे, ते कशी घेता येईल हे बाबाने सांगितले, परंतु बाबा सांगू सांगू थकून गेले। सेवकाला शिकवले पण सेवक शिकू शकले नाही, असे हे बाबाचे शब्द आहेत। तर आपण या मार्गामध्ये अनेक मध्ये असताना बरचसं काही माझ्यावरही बरचसं दुःख आले। चारही कोण फिरलो पण मला कोण्या येवणीमध्ये सुख नाही मिळाला। तर मग अखेर सरते शेवटी या टोकावर आलो की नाही, आता आपण असे मरायचं म्हणलं, आता असे मरून जाऊ। कारण का पहिले मोठा भेव सांगत बे परमात्मा म्हणजे गेला असं मोठा खतरनाक मार्ग आहे म्हणत ते। तर म्हणून मलाही भेव असा वाटत होता आणि असा करता करता मी इकडे तिकडे भटकत होतो। पण शेवटी याच मार्गामध्ये मला जुळावं लागला। आणि या मार्गात जेव्हा जुळलो तर पहा, मी माझ्या घरी म्हणजे परिस्थिती हलाखीची होती। मुलं लहान होते, शिकत होते आणि ते शिकत असताना त्यावेळेस मला खूपच त्रास होत होता। मुलाच्या तब्येती भरपूर बिघडायचे, डॉक्टर दवाखाना करू थकून गेलो होतो। शेवटी ते मुलाला मला एक वेळ त्यांना जेवायला भेटला तर दुसऱ्या वेळ भेटेल याची अशी आशा नव्हती। येथपर्यंत आमची परिस्थिती हलाखीची होती। पण या मार्गामध्ये जुळल्यावर पहा चित्र कसं बदलते। खरोखर बाबांना आपले जीवन एका परमेश्वराला टाकून दिलं आणि त्याच्या माध्यमातून एका परमेश्वराला उभा केलं। आणि आम्हा सगळ्या सेवकांना, हे माझे सेवक बरेचसे दुःखी आहेत, कष्टी आहेत, यांना हे प्रसाद वाटून दिलं। पण सेवकांना ते प्रसाद कशी घ्यावं हे शिकण्यालायक आहे। तर ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शक सांगतात आणि त्या मार्गदर्शक सांगल्यावर चर्चा बैठकीच्या माध्यमातून शिकता येते। तर पहा,
माझ्या या मार्गामध्ये जुळलो तर माझे मुलं शिकत होते. शिकता शिकता पहा कसा त्यांना म्हणजे समोरचा रस्ता मिळाला आणि परमेश्वरानं कसं साथ दिला मला असं एक तिथं घरामध्ये माझी पत्नी घरामध्ये होती. आता आमचं घर छोटंसा मातीचा होता आणि दोघं मुलं माझे शाळेत गेले नाही. एक मुलगा म्हणजे तो म्हणजे शिकला होता म्हणजे कमसे कम 12वी ग्रॅज्युएशन त्याचा झालेला होता. तर तो अचानक म्हणजे पोलीस भरती म्हणून आहे म्हणून तो एका मुलाकडे आपल्या दोस्ताकडे गेला आणि हा लोहाचा जो म्हणजे फेकाचा गोळा म्हणून त्याच्या घरी गेला. आता त्याच्या घरी तो कुत्रा होता. त्या कुत्र्यानं एकदम म्हणजे इथे नसाजवळ पकडल्यावर आता उद्या भरतीला जायचं आहे. तो पोरगा आला आणि माझ्या म्हणजे मी पिढ्याच बांधत होतो घरी. आला ना म्हणते घामा गिरगिरा झाला ना म्हणते बाबूजी म्हणते असा झाला. तर एकदम मला असा घाम फुटला तर हे परमेश्वरा म्हणलो मी हे तुझे कार्य करत आहो आणि मला ही प्रसाद तुम्ही दिल्या. तर अचानक त्या पोराला मी सांगितलं. काय सांगितलं? बेटा म्हणलो हा राशन कार्ड आहे. हा राशन कार्ड घेऊन पीएससीला चालला जा आणि तिथं म्हणलो कुत्र्याचा इंजेक्शन वगैरे लावून टाक आणि हे 60 रुपये घेऊन जा म्हणलो तू. आता तो पट्टा तिकडे तेथे गेला पीएससीला आणि मी म्हणजे त्याच विचारामध्ये माझ्या मांडीवर पत्थरच होता पिढ्याचा. तर मी त्याच विचारामध्ये असताना मला घरामध्ये असा एक व्यक्ती बोलताना दिसत होता. अरे म्हणे तू कशाला दुःखी होतेस? का म्हणते तू कशाला दुःखी होतेस? त्याले मी जर दिलो तर तो मला काय देणार आहे? पहा मी म्हणलो घरामध्ये लहानसा घर नमचा माणूस कोण बोलून राहिला घरामध्ये. म्हणून मी अचानक घरामध्ये गेलो पाहतो इकडे तिकडे माझी पत्नी खोलीमध्ये होती स्वयंपाक करत. म्हणते काहून म्हणते? म्हणलो काही नाही म्हणलं. मग अजून म्हणजे मी आलो इकडे छपरीमध्ये आणि पिळ्या बांधायचं पत्तर माझ्या मांडीवरच घेतलो. अजून तो बोलला म्हणे तू कशाला दुःखी होऊन राहिलास म्हणे. मी म्हणलो कोणीतरी बोलत आहे घरामध्ये. तर माझ्या लक्षात आला. मी म्हणलो हे कोणती तरी शक्ती बोलत आहे. तर मग थोड्या वेळानं तो मुलगा आला ना. म्हणलो घेतलास का इंजेक्शन? हो म्हणे बाबूजी घेतलो म्हणे. ठीक आहे म्हणलो तुले उद्याची भरती जाणी आहे? तो म्हणे हो म्हणे. तर म्हणलो तुले म्हणलो नोकरी मिळाली. तो मुलगा मला का म्हणते माझ्या बाप नमता म्हणजे याच्यामध्ये तर नाही आला डिप्रेशनमध्ये म्हणजे मला कुत्रा चावलं आणि माझ्या बाप मध्ये तू भरतीमध्ये गेला मग तुला ड्युटी लागली. तर अरे म्हणलो मी नाही जे बोलतो ते म्हणलो सत्य बोलत आहे. तुले म्हणलो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणलो. याची गवाही म्हणलो परमेश्वर देईल. असा मी त्या पोराला शब्द दिला. आता पहा तो दुसऱ्या दिवशी भरतीला गेला. भरतीला तो मॅरेटमध्ये होता भंडाऱ्यातूनही फॉर्म भरलं होतं ना नागपूरमधूनही फॉर्म भरलं होतं त्यांना. मग दुसऱ्या दिवशी म्हणे मला तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसाचा कार्यक्रम भंडाऱ्याला झाला. इथून मॅरेट आला आणि त्याच्यानंतर म्हणे मी नागपूरला जातो. तर म्हणे मी म्हणलो की हात चकदाडे तुम्ही उपसून गेले आता कसं आणखी धावशील? तर म्हणे मी बरोबर करतो. ठीक आहे. तो तिथेही गेला. तिथूनही तो मॅरेट होता. तर पहा योग आला. तर जेव्हा का नाही त्याला इथून म्हणजे ऑर्डर आला भंडाऱ्यावरून पहिल्यांदा. तुम्ही म्हणलो बेटा नोकरी हा नाव ऐकलो करून नोकरी म्हणलो माझ्या घरामध्ये आहे असं मी ऐकलो नाही. बेटा म्हणलो जेथी तुला पहिले भेटली तेथी तू जॉईन होऊन जा. तर तो पहा भंडाऱ्याला लागला मुलगा एक पोलीसमध्ये. पहा दुसराही मला योग असा आला की म्हणे मग मी म्हणलो हा एक मुलगा लागला. पहा आता सांगितलं ना इच्छेनुसार भोजन म्हणजे इच्छा आपण जेवढं मागलं तेवढी मिळते पण सेवा घेणारा पाहिजे. तर आता दुसरा मुलगा तोही म्हणजे अमरावतीला म्हणजे त्याला मेडिकलमध्ये नंबर लागला. तिथं तो शिक्षण झाला त्याचा. तिथून तो आल्याच्या नंतर त्याचाही तिकडे धानोरा पेंढरीला त्याचा नंबर लागला. आता तिथं नक्षलवाडी एरियामध्ये तिथून तो इकडे आला आणि इथं भंडाऱ्याला 5 जागा होत्या. त्या 5 जागेमधून याचा नंबर लागला. तर तो आता मेडिकल ऑफिसर म्हणून भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयाला लहान मुलगा आहे.
तो मोठा मुलगा पोलीसवाला आणि मजवा मुलगा. आता पहा योग कसा आहे. आता मजवा मुलगा हाय रनिंगला लागला आपला, म्हणजे भावाभावाचा आता म्हणजे चला बाई माझे दोघे भाव लागले, आता मी घरी म्हणजे एकटा जरी राहिलो तर कसं का होईल. तर पहा हा म्हणजे फॉरेस्टची जागा निघाली, फॉरेस्टच्या जागेमध्ये हा भरतीला गेला, हाही मॅरिटमध्ये आला, याचाही नंबर लागला, तर तोही आता म्हणजे फॉरेस्टमध्ये नोकरीवर आहे. कशी भगवंताची कृपा आहे. मग आता त्याच्यानंतर पोराचं लग्न, हा म्हणते मला मेडिकलचीच पोरगी पाहिजे, कारण की मी म्हणे मेडिकलमध्ये म्हणे मला कुठे आराम घ्यायचा असला तर मग कसा. ते मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर पहा त्यालाही मेडिकलची मुलगी अमरावतीची मिळाली, तेही माटोरा PHCला मेडिकल ऑफिसर म्हणून आहे. पहा आता हे एक म्हणजे फॉरेस्टवाल्याची घरवाली हे म्हणाली बदली यायचं फार्म भरायचा आहे, असा करायचा आहे. अरे म्हणलं नाही, आपण या भानगडी कशाला जायचं म्हणलं राजकारणाच्या. तर म्हणलं ठीक आहे, परमेश्वराला सांगितलं, परमेश्वरा पहा बा म्हणलं असं असं आहे, घडवायचं तुम्हाला आहे, मी एक निमित्त म्हणून आहे. तर पहा तेही मुलगी जिल्हा परिषद निवडून आली, आता करंटमध्ये ते जिल्हा परिषदला आहे, एक वर्ष बाकी आहे तिच्या. पहा कशी इच्छा आहे, म्हणजे एक वेळ भात भेटला तर दुसऱ्यानं भेटणं नव्हता, अशी माझी परिस्थिती हलाखीची होती. आणि या परिस्थितीमधून पहा असा योग त्या परमेश्वरानं मला दिला. म्हणून हे भगवत कार्य आहे. आणि या भगवत कार्यामध्ये आपण जे काही आपल्याला ते जुनी आठवण माणसाला येते तर मी होतो कसा ना झालो कसा. म्हणून आमच्या घर बांधून तिथं आमच्या घरासमोर लांडगे साहेबाची शेती आहे. आता हे येऊन माझ्या दरवाजाजवळ आपली फटफटी ठेवायची आणि हे मला साहेब कुमरेजी तिथं कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागते. मग माणसाला असं वाटते तर खरोखर मी आधी परिस्थिती कशी होती आणि आज म्हणजे मी यांच्या शब्दाला तोड देऊन नाही गेलो तो बरोबर नाही. म्हणून माणसानं काय काम झाला माझ्या ना का करू तुझ्या असं करू नये, कारण की ही भगवत कृपा आहे. या भगवत कृपेला जसं जसं तुम्ही मागाल तस तसं मिळते, नाही मिळत असा नाही. म्हणून असे भगवत कार्य आहेत. बोलणारे भक्त बरेचसे आहेत, जास्त आणखी वेळ घेऊ दे मला तर बराचसा वेळ मी घेऊ शकतो, नाही असाचा विषय नाही. कारण का परमेश्वरानं माझ्या म्हणजे मार्गदर्शक ध्रुव गुरुजी होते. आता काही कारणास्तव मी लांडगे साहेब आपला शेंडे साहेबाकडून कार्य घ्यायला गेलो तर म्हणे कार्य तुमचे बंद करून टाका म्हणे. तर मग मला आता कसा करायचा. तर मला बाबा जुमदेवजी माझ्या उशाजवळ येऊन मला कार्य देत गेले. बोला कसा आहे परमेश्वर आणि कसं बाबाची ही कृपा आहे. म्हणून या कृपेला कधीही विसरू नये. 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचे काटेकोर पालन करा. आणि मी काटेकोर पालण्याचा प्रयत्न करीन. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथे थांबवतो. सगळ्यांना माझा नमस्कार.